हरिओम. आज मंगळवार 9 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम घेण्याचा निश्चय करावा. ऐकूया. जे दृश्य असतं ते आज ना उद्या नाश पावतं. दृश्य हे स्वतंत्र नसतं, भगवंताच्या अधीन असतं. आणि म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामानं साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असताना भगवंताचं नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ते भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भूलू नये आणि अनितीच्या अधर्माच्या मार्गाला कधी जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो करेल वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करणार हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचंच गिऱ्हाईक आहे. देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसानं सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरं होतं. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही आहे. पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत. अलीकडे ते जास्त संकुचित झाले. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटलाय. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्टी आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली. मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा. कशाची काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून मग बिघडलं कुठे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.